नमस्कार. न्यूज 24 महाराष्ट्रमध्ये तुमचे स्वागत. मी गणेश आपल्यासोबत. विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. नवीन सरकार स्थापन झालेले आहेत. मुख्यमंत्री शपथ घेतलेली आहे आणि एकंदरीत महायुतीला एवढा मोठा जनादेश मिळाले आहे. याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मारुती बापकर आहेत. नमस्कार बापकर साहेब. एकंदरीत पाहता महायुतीला एवढा मोठा जनादेश मिळाला आहे. तुम्ही पण निवडणूक लढवली आहे, चिंचवड विधानसभा. काय एकंदरीत या निकालाकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? विधानसभा निवडणूक 2024 संपन्न झालेली आहे आणि महायुतीला 237 महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी इतक्या जागा मिळाल्या नाहीत, एवढ्या जागा महायुतीला मिळालेल्या आहेत. खरं तर 6 महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक झाली आणि या लोकसभेमध्ये महायुतीचा धुव्वा उडाला. 48 लोकसभेच्या जागेंच्यापैकी 31 जागा महाआघाडीला, इंडिया आघाडीला मिळाल्या. खरं तर या निवडणुकीच्या अगोदर या UVMच्या संदर्भात जी काही संभ्रम आहे, संशय आहे लोकांच्या मनात आणि त्याचा गैरवापर होतो असं आमचं पहिल्यापासून मत आहे. UVM साधारणतः 90च्या दशकामध्ये UVM आलं, काँग्रेसच्या काळामध्ये UVM आलं आणि त्या विरोधामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुब्रमण्यम स्वामी आणि नरसिंह राव, काँग्रेसचे नाहीत भाजपाचे, यांनी खूप तीव्र विरोध केला होता आणि UVM रद्द व्हावं, बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशा प्रकारची मागणी त्यांची त्या काळात होती विरोधी पक्ष असताना. मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष झालं आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडे आम्ही अशा प्रकारचा पाठपुरावा केला होता. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी असतील, शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील, यांना विनंती करून सांगितलं होतं की एका ग्रामपंचायतीमध्ये 150-200 उमेदवार दिल्यामुळे त्या ठिकाणची निवडणूक UVM मशीनमध्ये नावं बसत नाहीत, मशीनमध्ये ती नावं बसत नाही, म्हणून बॅलेट पेपरवर घेण्याचा प्रयोग निवडणूक आयोगाला करावा लागला. त्या धर्तीवर आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 500 उमेदवार द्यावेत प्रति मतदारसंघात आणि त्यामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने पुढाकार घ्यावा अशा प्रकारची त्यांच्याकडे मागणी केली. सिव्हिल सोसायटी म्हणून आम्ही भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून काम करत असताना योगेंद्र यादव, उल्का महाजन या जे काही आमच्या नेत्या होत्या यांच्यासमोरही ही भूमिका मांडली. मात्र महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने या संदर्भात गांभीर्याने घेतलं नाही आणि लोकसभा निवडणूक ते लढले. अशा स्थितीमध्ये त्यांना 31 जागा मिळाल्या. त्यामुळं UVMच्या संदर्भात जी काही पुढच्या काळामध्ये कारवाई व्हायला हवी होती ती झाली नाही. खरं तर महाराष्ट्राची निवडणूक, हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक ज्यावेळी झाली 6 महिन्यापूर्वी, त्याचवेळी ती निवडणूक व्हायला हवी होती, मात्र ती झाली नाही. आणि जम्मू काश्मीरची निवडणूक जम्मू काश्मीर विरोधी दलाला मिळाला, इंडिया आघाडी गटाला मिळाला आणि हरियाणा जे मोठं राज्य आहे ते राज्य मात्र सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने काबीज केलं. महाराष्ट्राची निवडणूक हरियाणाच्या निवडणुकीच्या वेळी व्हायला हवी होती, मात्र ह्यांना लाडकी बहीणसारखी योजना, काही मतदान मिळवून देणाऱ्या योजना, काही निर्णय यांना घ्यायचे होते, त्याची काही अंमलबजावणी करायची होती, लोकांना प्रलोभन आणि आमिष दाखवून मतदान घ्यायचं होतं. या उद्देशानेच ही निवडणूक पुढे ढकलली गेली आणि महाराष्ट्र आणि झारखंड एकाच वेळी निवडणूक झाली. त्यामध्ये झारखंडसारखं एक छोटं राज्य विरोधी पक्षाला गेलं आणि महाराष्ट्रासारखा एक मोठा प्रदेश या निवडणुकीच्या माध्यमातून घेण्यात आला. UVMच्या संदर्भात आणखीन एक माझा तीव्र आक्षेप आहे, तो असा आहे की UVMचं ज्यावेळी मतदान होतं, आपल्याकडे चिंचवड, पिंपरी आणि भोसरी 3 विधानसभा क्षेत्र आहेत आणि यामध्ये बूथनिहाय, खोलीनिहाय किती मतदान होतं, कुठून कोणाला, कुठल्या उमेदवाराला किती मतदान होतं हे स्पष्ट होतं निवडणुकीच्या मतमोजणीनंतर. म्हणजे गुप्त मतदान जे आपण म्हणतो ती गुप्तता राहत नाही. आणि मग बऱ्याच वेळा या निवडणुकीमध्ये तर प्रचंड पैशाचा, प्रलोभनाचा, आमिष, पैशाचा पाऊस पडला महाराष्ट्रामध्ये. अगदी निवडणुकीच्या आदल्या दिवशी विनोद तावडे 5 कोटी रुपये वाटताना रंगे हात पकडले गेले, किंवा जवळजवळ 800 ते 900 कोटी रुपये
प्रलोभनासाठी देण्यासाठी ज्या काही चीज वस्तू आणि कॅशमध्ये सापडल्या. तर ह्या निवडणुकीमध्ये एक ऐतिहासिक निवडणूक यासाठी म्हणतो की एवढा नोटांचा पाऊस यापूर्वी महाराष्ट्राच्या कुठल्याही निवडणुकीत पडला नाही. एवढा पाऊस यामध्ये झाला आणि ते पकडले गेलेले 800,000 कोटी ही नगण्य हिमनगाचं टोक आहे. पण प्रचंड पैशाचा वापर झाला. माहिती अशी आहे की गुजरातमधून कंटेनर भरून पैसे यावेळी विधानसभेच्या निवडणुकीला आले आणि त्याचा वापर झाला. सांगण्याचा मुद्दा हा आहे की EVMचा वापर यामध्ये आहेच. मात्र या निवडणुकीचं एकूण विश्लेषण करत असताना लाडकी बहीण योजना जी आहे ती महिलांना खूप भावली. महिलांच्या त्या योजनेला आमचा विरोध नाही. मात्र 1,500 रुपये निवडणुकीच्या तोंडावर अशी योजना करायची, ते पुढचे महिन्याचे पैसे 7,000 रुपये द्यायचे. असंही म्हटलं जाते तर झारखंडमध्ये 1,000 रुपये जेजेम पक्ष देत होता सुरेन. त्यांनी ज्यावेळेस त्यांना 2,500 रुपये देऊ म्हटले त्यावेळेस त्यांना तिथं सत्ता त्यांनी दिली असं म्हणतात. याचा अर्थ काय? माझं काय म्हणणं आहे की आपल्या आया बहिणी ज्या आहेत त्यांना जर अशा पद्धतीने काही सक्षम करण्याकरता योजना राबवायची असतील तर 5 वर्षे त्या राबवल्या पाहिजेत. 2.5 वर्षे सत्तेत होते महायुतीचे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार हे 1 वर्ष जवळजवळ 2.5 वर्ष सत्तेत होते आणि ह्यांनी जर 2.5 वर्षे ती राबवली असती. बरं 1,500 रुपये काय देता तुम्ही? महिलांना सक्षमी करायचं असेल तर लाख रुपयाचं काहीतरी योजना देऊन त्यांना रोजगार मिळेल, हाताला काम मिळेल, कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होईल अशा काहीतरी योजना केल्या पाहिजेत ना तुम्ही. मात्र तुम्ही आता ह्या निवडणुकाच्या निमित्तानं जे काही महिलांसाठी, आया बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1,500 रुपये दिले. आता निकष लागले, यांचे निकष लागले. हे अगोदर निकषाबाबत कुठेही विधानसभेच्या निवडणुकी अगोदर चर्चा झाली नव्हती. आता या निकषामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार ही खात्री देणार आहे का की या निवडणुकीच्या अगोदर ज्या ज्या महिलांना 1,500 प्रमाणे 7,500 रुपये या लाडकी बहीण योजनेचे देण्यात आले त्यातल्या एकाही महिलेची योजना बंद होणार नाही अशा प्रकारचं अभिवचन भारतीय जनता पक्ष, अजित पवारांचा गट आणि एकनाथ शिंदेचा गट देणार आहे का? इथले खासदार आमदार देणार आहे का? त्याची खात्री ते देणार आहेत. जर सरकारने ती बंद केली तर हे आमदार आणि खासदार त्यांच्या स्वतःच्या खिशातनं हे पैसे आमच्या आया बहिणींना देणार आहेत का? याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी केलं पाहिजे. मुद्दा हा आहे की लोकशाहीमध्ये निवडणूक हा लोकशाहीचा आत्मा आहे. त्यातून सरकार बनणार आहेत आणि म्हणून त्या संदर्भात ज्यावेळी EVMच्या संदर्भात मतदार म्हणून मतदारांमध्ये संभ्रम आहे, अविश्वास आहे, संशय आहे, अशा स्थितीमध्ये ते बदला आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या अशा प्रकारची स्पष्ट मागणी कोट्यवधी लोकांची आहे. आता एकंदरीत पाहता तुम्ही मरकरवाडीमध्ये गावांनी जो निर्णय केला की आम्ही फेरमतदान घेणार आहोत आणि जवळपास तिथल्या कलेक्टरने तिथं 144 लागू केलं, याच्याकडे कसे पाहता? आणि त्याच्यानंतर शरद पवारांनी तिथं सभा घेतली, काय पाहता? नाही, मरकळवाडीचा विषय ग्रामीण जनतेने तिथं जे काही उमेदवार आहेत त्यांची अपेक्षा जेवढी होती मतदान पडायची ती पडलं नाही म्हणून त्यांनी तो प्रयोग केला. पण माझं त्याच्यापेक्षा पुढचं मत आहे की EVMच्या संदर्भात संशय आहे. बऱ्याच वेळा सांगितलं जातं की आपण प्रगतीकडे चाललेलो आहोत, बॅलेट पेपरवर काउंटिंग करण्याला वेळ जातो, निकाल यायला वेळ जातो. मग अशा स्थितीमध्ये माझं असं मत आहे की आपण आधुनिक युगाकडे चाललेलो आहोत, प्रगत राष्ट्र आपण आहोत, परत आपण गाडीकडनं बैलगाडीकडे जायचं का, अशा प्रकारची उदाहरणं देऊन EVMचं समर्थन केलं जातं. पण माझा त्याच्यावर प्रतिवाद असा आहे की जे आपल्या जगामध्ये प्रगत राष्ट्र म्हणून अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटाली, ब्रिटन हे जे प्रगत राष्ट्र आहेत आपल्या कितीतरी पुढं आहेत ते, आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात तर भारताच्या कितीतरी पुढे हे लोक आहेत. अशा असताना त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणुका होतात. जर्मनमध्ये तर एका व्यक्तीने EVMच्या संदर्भात संशय व्यक्त करणारी याचिका दाखल केली. त्या एका व्यक्तीच्या याचिकेवरनं EVM ऐवजी बॅलेट पेपर देता आला. आणि आपल्याकडं मागच्या 10-15 वर्षामध्ये अगदी काँग्रेसच्या काळात असन, भाजपच्या काळात असन, अनेक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात झाल्या, हायकोर्टात झाल्या, निवडणूक आयोगाकडे याचिका झाल्या, आंदोलनं झाली. सुप्रीम कोर्टामध्ये, दिल्लीमध्ये, जंतर मंतर, संसदेच्या समोर अनेक वकिलांनी आंदोलनं केली. मात्र हे सरकार ते मानायला तयार नाही. आणि म्हणून आम्ही अभ्यास करून असा एक फॉर्म्युला काढलेला आहे की आगामी विधानसभा
आगामी लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होतात त्या ठिकाणी बॅलेट पेपरची जी व्यवस्था आहे, नाव त्यामध्ये समाविष्ट करण्याची, ती साधारणतः 400-450 आहे. जर महाविकास आघाडी, इंडिया आघाडी विरोधी पक्ष म्हणून यांना ईव्हीएम जर वाटतोय संशयास्पद, तर ह्यांनी पुढाकार घ्यावा आणि 500-500 उमेदवारांचं डिपॉझिट भरून त्यांच्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी करायला लावायची. म्हणजे आपोआप ते बॅलेट पेपरवर येईल आणि निवडणूक आयोगाला बॅलेट पेपर वापरावा लागेल. मात्र महाविकास आघाडीचे लोकांना सुद्धा त्यामध्ये रस आहे की नाही मला कळत नाही. ते आता अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये वर्करवाडी आणि त्या ठिकाणी तो प्रयोग करतायत, आंदोलनं करतायत. आंदोलन केलं पाहिजे, त्याच्याबद्दल काही माझं मत नाही, परंतु आंदोलनं अनेक झाली, त्याच्यातनं रिझल्ट मिळत नाही. कोर्टात अनेक याचिका झाल्या, त्याच्यातनं रिझल्ट मिळत नाही. निवडणूक आयोगाकडे अनेक याचिका झाल्या, त्याच्यातनं रिझल्ट मिळत नाही. हा आणि हाच 500पेक्षा अधिक उमेदवार देणे हा आणि हाच रामबाण उपायावरचा आहे. आणि ती प्रक्रिया आता तरी शहाणं व्हावं इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, विरोधी पक्षातल्या लोकांनी, आणि यासाठी पुढाकार घ्यावा, अशा प्रकारची स्पष्ट माझी मागणी आहे. एकंदरीत आता आपल्या शहरामध्ये 3 ठिकाणी 3 आमदार आलेले आहेत महायुतीचे. या आमदारांकडून काय अपेक्षा असणार आहे? एकंदरीत पिंपरी चिंचवडला आतापर्यंत मंत्रिपद मिळालेलं नाही. तुम्हाला काय वाटतं की आपल्या पिंपरी चिंचवडला मंत्रिपद मिळावं आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील? नाही, आता कसं आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी 10-12 दिवसांनी का होईना शपथविधी घेतलेला आहे. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारांनी शपथविधी घेतलेला आहे. त्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, खाते वाटप झालेलं नाही. पुढच्या 2-4 दिवसात ते होईल. पिंपरी चिंचवड शहरामध्ये चिंचवड मतदारसंघामधून शंकर जगताप निवडून आलेले आहेत. पिंपरी मतदारसंघामधनं अण्णा बनसोडे निवडून आलेले आहेत. भोसरीमधनं महेशदादा लांडगे निवडून आलेले आहेत. महेशदादा लांडगे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध जगजाहीर आहेत, अत्यंत निकटवर्तीय त्यांना मानले जातात. किंवा शंकर जगतापांचं सुद्धा तसंच वलय आहे, त्यांचे देखील अत्यंत निकटचे संबंध देवेंद्र फडणवीसांच्या त्यांच्याशी आहेत. अण्णा बनसोडे हे अजितदादा पवारांचे राईट हँड आहेत, जवळचे संबंध आहेत. तिन्ही आमदार मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. अशा स्थितीमध्ये यांच्यापैकी कोणाला मंत्रिपद मिळेल, तर मला असं कार्यकर्ता म्हणून वाटतं की हे तिघही आमदार अजितदादांच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत. या तिघांना जर मंत्रिपद मिळालं तर 3 मंत्री या शहराला मिळतील, अशा प्रकारची अपेक्षा शहरातल्या नागरिकांची आहे. कारण हे जवळचे आहेत आणि दावा करतायत. मंत्री आमदार ते झालेत, आता निवडणूक डिक्लेअर झालेली आहे. त्याच्यात ईव्हीएमचा वाटा काय, लाडक्या बहिणीचा वाटा काय, हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा वाटा काय, मराठा ओबीसीच्या ध्रुवीकरणाचं काय परिस्थिती होती, हे सगळ्या मुद्द्यांवरती खूप चर्चा होऊ शकते. मात्र आता हे आमदार झालेले आहेत, त्यांचं सरकार बांधलेलं आहे. अशा स्थितीमध्ये या शहरातले जे मुख्य मुद्दे आहेत त्यामध्ये या शहरातले घराचं नियमितीकरणाचा शब्द 2017 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं. ते प्रश्न घराचं, आमच्या शहरातले प्रत्येक घर नियमित झालं पाहिजे. अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात जी काही टांगती तलवार लोकांची आहे ती दूर झाली पाहिजे. ब्ल्यू लाईनचा नवीन मुद्दा उपस्थित झालेला आहे. त्या मुद्द्यावरतीच आम्ही निवडणुकीमध्ये उतरलो होतो. मात्र आणि निवडणुकीच्या तोंडावरती ह्या तिन्ही उमेदवारांनी जिंकलेल्या आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी भोसरीच्या सभेत ब्ल्यू लाईन आणि अनधिकृत लोकांच्या घराचा प्रश्न सोडवा असं सांगितलेलं आहे. रेड झोनची जी हद्द आहे ती कमी व्हावी, 2000 यार्डाऐवजी 600 यार्ड व्हावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे. त्या संदर्भात देखील आम्ही अनेक वेळा भांडतोय. मात्र आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत, एकनाथ शिंदे आहेत, अजितदादा आहेत. अजितदादांना हा प्रश्न माहिती आहे, तिन्ही आमदारांना माहिती आहेत. केंद्रात त्यांचं सरकार आहे. त्या ठिकाणी संरक्षण मंत्री आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी या विषयाच्या संदर्भात बोलून ही काय 2000 यार्डाची 600 यार्ड हद्द करण्याची, जी हद्द कमी करण्याचा मुद्दा आहे हा सुटला पाहिजे. पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीचं जे काही प्रदूषण होतंय मोठ्या प्रमाणात, ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या शहरामध्ये भय आणि भ्रष्टाचार मुक्त महापालिका करू, अशा प्रकारचं अभिवचन देवेंद्र फडणवीस, त्यांचे सर्व शिरस्त नेते आणि इथल्या आमदारांनी सगळ्यांनी दिलेलं होतं. मात्र या महानगरपालिकेमध्ये 5 वर्षाचा जो काही त्यांचा 2017 ते 22 कार्यकाल कामकाज त्यांनी केलं. राष्ट्रवादी काळामध्ये भ्रष्टाचार होता, मात्र त्यांच्यापेक्षा 4 पट अधिक भ्रष्टाचार ह्या लोकांनी केलेला आहे. आणि म्हणून हे भ्रष्टाचार विरहित काम झालं पाहिजे.
इथल्या आमदारांनी, आता जे नव्याने निवडून आलेले आहेत नवनिर्वाचित आमदारांनी, या महापालिकेचा कारभार पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भ्रष्टाचाराला मूठमाती दिली पाहिजे. स्वतःचे गल्ले भरण्याचं बंद केलं पाहिजे. या महापालिकेत कारभारी म्हणून हे काम करत असताना यांनी कसा कारभार केला आहे हे आम्ही सगळ्यांनी अनुभूती घेतलेली आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये 2.5 वर्ष इथं प्रशासकीय राजवट होती. उद्या 1000 दिवस तिला पूर्ण होत आहेत. इथल्या सर्वसामान्य नागरिकांनी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन केलेला आहे. खूप वेटीस धरण्यात आलं. लोकांची कामं खूप प्रलंबित आहेत. ही सगळी कामं करत असताना या महापालिकेवरती प्रशासकीय राजवटीमध्ये इथले खासदार आणि आमदारांचाच कंट्रोल होता. इथं जे काही चांगलं वाईट घडले त्याचं संपूर्ण पाप किंवा श्रेय त्यांचं आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून प्रशासकीय राजवट लावून मागच्या 2.5-3 वर्षापासून, जवळ काही महापालिकेत 6 वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. हा देखील घटनेचा विरोध आहे. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करून अधिकाराचं विकेंद्रीकरण व्हावं हा उद्देश त्या घटना दुरुस्तीचा होता. मात्र यांनी अशा पद्धतीने प्रशासकीय राजवट आणून विकेंद्रित झालेले पुन्हा एकदा अधिकार केंद्रित करून घटनेचा अवमान केलेला आहे. लोकशाहीचा अवमान केलेला आहे. निवडणूक होत नाही. आता निवडणुकीचं वातावरण चांगलं आहे. कदाचित पुढच्या 2 महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र पुन्हा EVMचा धोका आहे. इथले महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षातल्या लोकांनी 500 उमेदवाराचा फॉर्म्युला वापरला पाहिजे. हे सगळं काम करत असताना इथल्या आमदारांनी, खासदारांनी या महापालिकेचा कारभार इथल्या करदात्या नागरिकांच्या तिजोरीवरती जी दरोडेखोरी होती, जी लूट होती, ज्या पद्धतीने त्यांना लुटलं जाते आणि सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून त्याचा फटका बसतो, त्यांची खिशी कापले जातात, हे सगळं थांबवण्याकरता इथल्या आमदारांनी निश्चित पुढाकार घेतला पाहिजे. त्यांना जनतेने भरघोस अशा प्रकारचं मतदान केलं पाहिजे. आणि मी जे काही मूलभूत प्रश्न सांगितलेले आहेत, ह्या शहराची वाहतूक समस्या आहे, इथल्या IT पार्क, IT हब आहे, ऑटोमोबाईल हब आहे, हिंजवडी आणि परिसरातल्या IT कंपन्या स्थलांतरित होत आहेत. इथल्या कंपन्या I2R करून कंपन्या बंद पाडल्या जातात आणि बिल्डरांच्या घशात इथले भूखंड घातले जात आहेत. इथला शेतकरी टुकू पाहतोय. जो मूळ मालक होता, ज्यांच्या जमिनी उद्योगासाठी घेतल्या, आज त्या बिल्डराकडे जातात. तिथे मोठे मोठे मॉल आणि मोठे मोठे हाऊसिंग स्कीम होत आहेत आणि हजारो कोटीचे ते व्यवहार होत आहेत. तर या संदर्भात इथल्या आमदारांनी इथल्या भूमिपुत्र शेतकऱ्यांना या जमिनी परत मागितल्या पाहिजेत. काय उद्देशाने या जमिनी घेतल्या होत्या? उद्योगासाठी घेतल्या होत्या. आता कशा करता वापरल्या जात आहेत? तर I2R करून त्या ठिकाणी बिल्डर मंडळी त्यामध्ये गललठ्ठ अशा प्रकारे नफा कमवत आहेत. आणि म्हणून त्या शेतकऱ्यांच्या जीवाला काय वाटत असेल आता, याचा विचार देखील इथल्या आमदारांनी केला पाहिजे. हे सगळे IT हब त्या ठिकाणी ITचे कंपन्या स्थलांतरित होतात, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी गुन्हेगारी प्रचंड शहरामध्ये वाढते. झोपडपट्टीवासियांना 500 चौरस फुटाचं घर SRAच्या माध्यमातून मिळावं अशी आम्ही अनेक वर्षापासून मागणी करतोय. मात्र इथला राज्यकर्ता, इथला आमदार, इथला खासदार त्याच्यावर ब्र देखील काढायला तयार नाही. झोपडपट्टीवासियांची मतं तुम्हाला पाहिजेत, मग त्यांना त्यांचं जीवनमान उंचवलं पाहिजे, त्यांच्यात सुधारणा झाली पाहिजे. तर त्यांच्या कुटुंबासह राहण्याकरता 500 चौरस फुटाचं घर तुम्ही देऊ शकता, कारण त्यांना प्रचंड अशा प्रकारचा फायदा तुम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून द्यायला. तर ही सगळी कामं इथले जे आमदार आहेत, महेशदादा लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप आणि खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी पुढाकार घेऊन इथल्या नागरिकांना, इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या कामगारांना, इथल्या कष्टकऱ्यांना, इथल्या सामान्य माणसाला, इथल्या रिक्षावाल्याला, इथल्या पथारीवाल्याला, इथल्या टपरीवाल्याला, इथल्या हातगाडीवाल्याला, इथल्या सर्व स्तरातल्या लोकांना न्याय देण्याचं काम यांनी देणं, हेच खऱ्या अर्थाने यांचं काम आहे, ते त्यांनी करावं. तर हे होते आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते मारुती बापकर साहेब. आणि यांनी आपले मुद्दे जे आहेत ते सडेतोड मांडलेले आहेत. EVMच्या बाबत त्यांनी काय महाविकास आघाडीला काही सूचना केलेल्या आहेत. आता पुढं ते महाविकास आघाडी काय करते याकडे आपण पाहणारच आहोत. तोपर्यंत आपण इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा News 24 महाराष्ट्र.